या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अर्थातच एकीकडे वाल्मिक कराडला दिलासा मिळालेला नाहीये तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। काय नेमकं कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, कोण उपचार करताय, कोणत्या वॉर्डमध्ये हे उपचार सुरू आहेत, या सगळ्याविषयी जाणून घेण्याकरता थेट जाते लीलावती रुग्णालयाबाहेर आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, तुम्ही या सगळ्याविषयी अपडेट घेण्याकरता लीलावती रुग्णालयाच्या आज जेव्हा गेलात त्यावेळी तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला, काय माहिती मिळतीये? आता ह्या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे जे आहेत ह्या रुग्णालयामध्ये दाखल झालेत। प्रकृती अत्यावस्था सांगितले जाते, मात्र नेमकं त्यांना काय झालं याबाबतची माहिती जी आहे ती अधिकृतपणे अजूनही सांगण्यात आलेली नाही। खास करून डॉक्टर्स त्यांच्यावर काय उपचार करतायत, त्यांना नेमकं काय झालंय याबाबत कोणतंही अधिकृत हॉस्पिटलकडून याबाबतची माहिती आलेली नाही। यासोबतच हॉस्पिटलचे जे PRO असतात त्यांच्याकडे देखील याबाबत प्रसारमाध्यमांशी साधून, कारण ते एक मंत्री आहेत आणि मंत्र्यांना नेमकं काय झालं याबाबतची माहिती असणं जास्त गरजेचं आहे। मात्र अशा प्रकारची कोणतीही माहिती जी आहे ती दिली जात नाहीये। आतमध्ये जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्या देखील प्रसारमाध्यमांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। जे व्हिजिटर्स पास असतात, व्हिजिटर्स असतात त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जाते। त्यामुळे नेमकं कोकाटेंना काय झालंय आणि कोकाटेंवरती काय उपचार सुरू आहेत याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही। अगदी, त्यामुळे इतकी गुप्तता का बाळगली जाते हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। उमेश, तुर्तास धन्यवाद, तुमच्याकडून सतत आपण अपडेट घेणार आहोत या सगळ्याविषयी बोलण्याकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।